गुरुजींनी विचारपूस केली. "काय तडवी, कशी गेली दिवाळी? हं?" "छान गेली गुरुजी." "फराळाचे खाल्ले की नाही?" "खाल्लं ना गुरुजी." मग अजून काय विशेष?" त्यावर तडवी खूप आदराने ते नवे मृगांजन हातात घेऊन बोलला, "गुरुजी, हे तुम्हाला बसायला आणलंय. ते नाही का तुमचं ते जुनं झालंय ते, ते काढा आणि हे हरणाचं कातडं मी आणलंय तुमच्यासाठी. यावर बसा." गुरुजींनी आश्चर्याने विचारलं, "मृगांजीन?" तडवी पटकन म्हणाला, "हो." "कसं आणलंस रे?" "काही नाही गुरुजी, मी जंगलामध्ये गेलो आणि एक हरीण चरत होतं. असा तीर कमठा मस्तपैकी चालवला ना आणि त्याला मी मारलं आणि तुमच्यासाठी हे मृगांजन आणलं." मित्रांनो, गुरुजींच्या डोळ्यामध्ये पटकन अश्रू जमा झाले. त्यांचे स्वर करुण झाले. ते म्हणाले, "तडवी, अरे माझ्यासाठी तू एका निरागस प्राण्याला मारलंस. एका सुंदर प्राण्याला मारलंस. तो कोणाच्या आध्यात नसतो, मध्यात नसतो. तो कोणाला त्रास देत नसतो. हिरवंगार गवत खावं, वाढावं, मोठं व्हावं, दुडू-दुडू उड्या माराव्यात. माणसाच्या माणुसकीवरच त्याला विश्वास. आणि त्याला तू मारलंस. अरे त्याचा रंग किती छान आहे. जणू वैराग्याची ध्वजाच. अंगावर छान-छान ठिपके, जणू आकाशातले चांदणे. आणि अशा निरागस प्राण्याला तू मारलंस? तडवी, हे तू चांगलं नाही केलंस बाळ. अरे आपल्या जुन्या काळच्या ऋषी संस्कृतींचं प्रतीक म्हणजे हरीण. अशा निरागस प्राण्याला तू मारलंस. तू हत्या केलीस रे. तू हिंसा केलीस. तू बरोबर नाही केलंस. हे ऐकून तडवी शर्मिंदा झाला. त्याने मान खाली घातली. त्याच्याही डोळ्यातून घळा-घळा अश्रू ओघळायला लागले आणि आपण किती मोठी चूक केली आहे हे त्याला कळलं. त्याला पश्चाताप झाला आणि रडत-रडत तो म्हणाला, "गुरुजी, मी नाही परत हरीण मारणार. मी कुठल्याच प्राण्याला परत कधीच मारणार नाही. माझी चूक मला कळली आहे." आणि मग डोळे पुसत तडवी त्याच्या खोलीत निघून गेला. गुरुजींनी त्याला अहिंसा धर्म शिकवला. अहिंसा धर्माची त्याला शिकवण दिली. गुरुजींनी त्यांच्या लेखणीतून, वाणीतून, कृतीतून नेहमी तुम्हाला, आम्हाला, आपल्या सगळ्यांनाच अहिंसा धर्म शिकवला. श्रोतेहो, ही होती ती गोष्ट जी आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती नसेल. ही गोष्ट नाही, तरी एक घटना आहे, जी आपल्या लाडक्या गुरुजींसोबत घडली. महात्मा गांधीजींचे एक खूप मोठे अनुयायी होते आपले साने गुरुजी. मित्रांनो, सार्वजनिक वाचनालयात गुरुजींवर काही आर्टिकल्स, काही लेख मिळतात का? याचा शोध घेत असताना तिथल्या एका कर्मचाऱ्याने आमच्या हातात एक अतिशय जुन्या वर्तमानपत्राची म्हणजे न्यूजपेपरची पुरवणी आम्हाला दिली. आम्हाला त्यातला एक लेख वाचायला दिला. त्याच लेखात ही गोष्ट होती, जी मी आत्ता सांगितली. पुढच्या भागामध्ये देखील अजून काही अशा असाधारण गोष्टी आपण जाणून घेऊयात, ज्या साने गुरुजींच्या संदर्भात आहेत, पण जास्त प्रकाशझोतात आल्याच नाहीत. 11 जून 1950 साली गुरुजी आपल्याला सोडून गेले. या घटनेला आता 74 वर्ष झालीत. पण 74 वर्षांनंतरही या महाराष्ट्रावर असलेला प्रभाव हा जसाच्या तसा टिकून आहे. आजही पालकांना श्यामची आई हे पुस्तक पालकत्वासाठी महत्त्वाचं वाटतं. मग ती मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी असो किंवा मराठी मीडियम स्कूलमध्ये. शिक्षकांना साने गुरुजी हे गुरुजी असणं महत्त्वाचं वाटतं. तर कार्यकर्त्यांना गुरुजींमधला समाजसेवक भावतो. एक प्रकारची ऊर्जा देतो आणि आजही लेखकांच्या संप्रदायात साने गुरुजी हे सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून ओळखले जातात. 51 वर्षाच्या उभ्या-पुऱ्या आयुष्यात एक माणूस काय-काय करू शकतो, याचं एक आगळं-वेगळं उदाहरण म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात म्हणजे 50 वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात 113 पुस्तकं लिहिलीत. हजारो भाषणं लिहिली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा प्रवास केला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगवास भोगला. 79 दिवस उपोषण केलं. म्हणजे एका आयुष्यात एक माणूस किती प्रकारची कामं करू शकतो, हे आज टाईम मॅनेजमेंटचं तत्त्व सांगणाऱ्या पिढीने समजून घ्यायला हवं. नव्हे, समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून टाईम मॅनेजमेंटसाठी गुरुजी किती उत्तम रोल मॉडेल आहेत. त्यांच्या 113 पुस्तकांमध्ये 17 पुस्तकं ही फक्त अनुवादित पुस्तकं आहेत, जी फ्रेंच भाषेतून गुरुजींनी मराठी आणि इंग्रजीमध्ये आणली. अनेक पुस्तकं ही त्यांनी तुरुंगात लिहिली. इतकी अफाट स्मरणशक्ती आणि इतका लिहिण्याचा झपाटा गुरुजींचा होता, की बस. साने गुरुजी आजही महाराष्ट्रावर प्रभाव गाजवतात. त्यातल्या त्यात शिक्षक समुदायाला ते जवळचे वाटतात. ते का जवळचे वाटतात, हे आता आपण समजून घेऊयात. श्रोतेहो, आज शिक्षक समुदायासमोर ज्याला प्रेरणा देईल असे कोणतेही व्यक्तिमत्व नाही. आणि आजच्या काळातले सगळे प्रश्न जे शिक्षकांच्या आणि शिक्षणातल्या संदर्भातले सोडवायचे असतील,
तर प्रेरणेचा अभाव हे एकमेव त्याचे महत्त्वाचे कारण आहे. आणि ती प्रेरणा आपल्याला पुन्हा एकदा साने गुरुजींकडूनच घ्यावी लागेल, असं मत हे मोठ्या प्रमाणात शिक्षक समुदायांचं आहे. याचे कारण गुरुजी हे विषय ज्ञानासाठी म्हणजे एखाद्या विषयावर सखोल अभ्यास असणं, विद्यार्थ्यांवर प्रेम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा रोल मॉडेल म्हणून आपल्या सगळ्यांपुढे आहे. आणि गुरुजी हे शिक्षकांसाठी पुन्हा एकदा परिचित करून दिले पाहिजेत, असे काही महानुभावांसोबत बोलताना, त्यांच्याशी चर्चा करताना जाणवलं. म्हणताना आपण फक्त साने गुरुजी म्हणून म्हणतो. पण गुरुजी म्हणून साने गुरुजींनी काय काम केलंय, हे कुठे माहिती आहे महाराष्ट्राला इतकं? मित्रांनो, हे गृहस्थ गुरुजींच्या गावाला गेले. गुरुजींनी लहानपणापासून कुठे-कुठे शिक्षण घेतलं, तिथे जाऊन आले. सगळे फिरून झाल्यावर ते गुरुजींच्या जुन्या विद्यार्थ्यांचा काही कुठे शोध लागतो का, हे बघण्यासाठी अंमळनेर येथे गेले. तेव्हा कळलं, की आज त्यांचे 2 किंवा 3 विद्यार्थी हयात आहेत आणि एक 90 वर्षाच्या विद्यार्थ्याला भेटण्याचा त्यांचा योग आला. कालच जणू गुरुजी हे जग सोडून गेले, असा तो विद्यार्थी ढसाढसा रडायला लागला. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर 68 वर्षांनंतरही त्या शिक्षकासाठी त्या विद्यार्थ्याने रडावं, यापेक्षा त्या शिक्षकाची दुसरी काय ओळख असावी बरं? असा प्रश्न पडतो. गुरुजींची आठवण काढताच त्यांनी सांगितलं, की मी मुस्लिम असल्यामुळे बाकीचे विद्यार्थी मला जवळ घेतच नव्हते. पण गुरुजी मला प्रेमाने कसे वागवत होते, अशा प्रकारच्या त्यांनी काही आठवणी सांगितल्या. विषयाच्या ओघात या लेखकांनी त्या वयस्कर विद्यार्थ्याला विचारलं, "गुरुजी कधी कोणाला मारत नसे का हो?" त्यावर त्यांचं उत्तर असं होतं, "नाही, कधीच नाही." आणि समजा 2 विद्यार्थ्यांमध्ये आपापसात मारामारी झाली तर? यावर उत्तर मिळालं, गुरुजी त्या दोघांना जवळ करायचे आणि म्हणायचे, "असं नसतं करायचं बाळांनो." आणि मुलांनी धिंगाणा केला तर? त्यावर पण गुरुजी म्हणायचे, "असं नसतं करायचं." यावर लेखक आम्हाला हसून म्हणाले, की स्वतःवर संयम ठेवणं आणि इतक्या प्रेमाने मुलांशी वागणं हे गुरुजींचे अनुयायी म्हणवणाऱ्या आमच्यासारख्यांना सुद्धा शक्य होत नाही बरं का. गुरुजी कुठले विषय शिकवायचे? तर गुरुजी मराठी, संस्कृत आणि इतिहास हे 3 विषय शिकवायचे. मराठी शिकवताना गुरुजी अनेकदा भावूक व्हायचे. वर्गात ते रडायचे सुद्धा. आईवर असलेल्या कविता शिकवताना गुरुजी खूप भावूक व्हायचे. अनेकदा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. देशभक्तीवर किंवा भारतमातेवर एखादे लिखाण लिहिताना, नाहीतर ते वर्गात वाचताना गुरुजी अतिशय अस्वस्थ व्हायचे. अनेकदा त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊन ते वर्ग सोडून थोडा वेळ बाहेर जायचे. शाळेच्या घंटेकडे गुरुजींचं कधी लक्ष नसायचंच. आजूबाजूच्या वर्गातले विद्यार्थी गुरुजी काय शिकवतायत ते ऐकण्यासाठी दाराजवळ आणि खिडक्यांजवळ येऊन उभे राहून शांतपणे ऐकायचे. मित्रांनो, कधी पाऊस पडायला लागला, की गुरुजी वर्गामध्ये येऊन मुलांना म्हणायचे, "अरे काय वर्गामध्ये बसलात? चला बाहेर पावसात भिजायला." आणि या प्रकारे गुरुजी सगळ्या मुलांना बाहेर पावसात भिजायला घेऊन जायचे. पावसात खेळायला घेऊन जायचे. ज्या शाळेत गुरुजी शिकवत होते, त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाचे नाव गोखले गुरुजी असे होते. त्यांनी एकदा गुरुजींना अशी विनंती केली होती, "गुरुजी, तुम्ही जर शिक्षक म्हणून इतके छान आहात, तर आपल्या शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक का होत नाहीत?" गुरुजींनी ही जबाबदारी देखील आनंदाने स्वीकारली. कदाचित गुरुजींना देखील हेच हवे असावे वाटतं, की मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळावं बुवा. तर सकाळी शाळा आणि नंतर वसतिगृह या प्रकारे 24 तास गुरुजी मुलांसाठी उपलब्ध असायचे. मित्रांनो, वसतिगृहाबद्दल अनेक मुलांची ही धारणा असते किंवा समज किंवा अनुभवही असतात, की अधीक्षक म्हणजे मुलांना मारणार, रागवणार, काही चुकलं तर उगाच शिक्षा करणार. अशी प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते. खरं तर इतकी मुलं सांभाळायची म्हणजे त्याला तसं रूप धारण करावंच लागतं. परंतु गुरुजी कधीही मुलांवर ओरडले नाहीत. मुलांची पांघरुणं हिसकावणं, त्यांना झोपेतून उठवणं असे कोणतेही प्रकार गुरुजींनी कधीच केले नाही. किंबहुना मुलं अंघोळ झाली की अंडरपॅन्ट तशीच ओली तिथेच टाकायचे. धुवायचे नाहीत. झोपेतून उठल्यावर घाईघाईत कपडे तसेच बिछाण्यावर टाकून वर्गात निघून जायचे. अंथरुणाच्या म्हणा, पांघरुणाच्या म्हणा, घड्या घालायचेच नाहीत. पण गुरुजी राउंडवर नित्य नियमाने जायचे आणि मुलांच्या प्रत्येक कपड्यांची घडी घालायचे. इतकंच काय, तर ते मुलांच्या अंडरपॅन्ट धुवायचे, ते वाळत घालायचे. मुलांना प्रश्न पडायचा, की हे सगळं कोण करतं? एकदा एक मुलगा आजारी होता म्हणून तो शाळेच्या वेळेत एकटाच त्याच्या अंथरुणावर झोपून होता. त्याला कसला तरी आवाज आला म्हणून त्याने सहज पांघरुणातून पाहिलं. गुरुजी सगळ्या मुलांच्या अंडरपॅन्ट धुवून वाळत घालत होते. तेव्हा सगळ्या मुलांना कळलं. मुलांना याबद्दल खूप ओशाळल्यासारखं वाटलं. त्यांना खूप लाज वाटली. त्या काळात वीज नव्हती, लाईट नव्हते
एखाद्या मुलाला जर खूप अपचन झालं असल्यास आणि त्याला रात्रीतून शौच आली असल्यास, गुरुजी स्वतः त्या मुलासोबत रात्रीच्या अंधारात दिवा किंवा कंदील घेऊन जायचे. तर मुलाची एक रुग्ण म्हणून काळजी घ्यायचे. कधी-कधी तर मुलं रात्रीच्या वेळी बाहेर शौचाला जायचे. पण गुरुजी तिथे जाऊन ती शौच साफ करायचे. मुलांनी ते पाहिले तेव्हा त्यांना खूप लाज वाटली आणि त्यांनी तसं करणं बंद केलं आणि हॉस्टेलमध्ये असलेल्या शौचालयाचा वापर करायला सुरुवात केली. श्रोतेहो, खरंच महात्माजींचे अनुयायी म्हणून बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून मुलांना आणि इतरांना संदेश देणं हे साने गुरुजींच्या आयुष्यातले मुलांसाठीचे महत्त्वाचे धोरण होते. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुजींचे वाचन हे प्रचंड होते. रिकाम्या वेळी किंवा रिकाम्या तासाला गुरुजी हे कधीच स्टाफ रूममध्ये बसले नाहीत. ते नेहमी शाळेच्या लायब्ररीत जाऊन बसायचे. हाताशी लागेल ते पुस्तक ते वाचून काढायचे. त्यातल्या त्यात ते गोष्टींचे पुस्तक ज्यामधून मुलांना काही बोध मिळेल अशा गोष्टी तत्परतेने शोधायचे आणि वाचायचे. गुरुजी अक्षरशः उभ्या-उभ्या पुस्तके चाळायचे आणि त्यातून त्यांना मुलांना सांगण्यासारखं काही खास वाटलं, तर ते लगेच त्यांच्या वहीत लिहून काढायचे. मित्रांनो, गुरुजींच्या त्याच वयस्कर विद्यार्थ्याकडून एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट अशी कळली, की गुरुजींनी त्या काळात छात्रालय नावाचं एक भित्तीपत्र सुरू केलं होतं. मित्रांनो, होय, बरोबर ओळखलं. भित्ती म्हणजे भिंत आणि त्यावर लावायचं किंवा चिटकवण्याचा कागद म्हणजे ते पत्र. त्याला म्हणतात भित्तीपत्र. तर रोज सकाळी 8 पानं फुलस्केप पेपरचे सकाळी 6 वाजता गुरुजी हे मुलांसाठी शाळेच्या फलकावर लावायचे. त्यासाठी गुरुजींना काय तयारी करावी लागायची बरं? तर आदल्या दिवशी किमान 2 तास गुरुजी लायब्ररीमध्ये माहिती गोळा करायला जायचे. आता त्या काळात इंटरनेट, Google वगैरे या गोष्टी तर नव्हत्या. कुठल्याच प्रकारची माहिती उपलब्ध नव्हती. मग गुरुजी पहाटे 4 वाजता उठून कंदिलाच्या प्रकाशात जवळ पूर्ण मासिकच जणू लिहून काढायचे आणि फलकावर 6 वाजता लावायचे. त्यांच्या हस्ताक्षरांचे अंक अजूनही गुरुजींच्या अंमळनेरच्या शाळेत जतन करून ठेवली आहेत. या छात्रालय मासिकात काय नाही, गुरुजींनी त्या मासिकात मुलांसाठी छोट्या-छोट्या कविता, कोडे, संपूर्ण ग्रहमालिकेची माहिती, त्यातल्या त्यात रोज एका ग्रहाची माहिती द्यायची, असा एक उपक्रम गुरुजींनी हाती घेतला होता. त्यानंतर परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांची माहिती, अनेक राष्ट्रपुरुषांची माहिती, पुराणातल्या वेगवेगळ्या कथा, मुलांसाठी गाणी, विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली वेगवेगळी सर्वेक्षणं, काही बोधकथा यासारखे वेगवेगळ्या गोष्टी त्या शाळेच्या फलकावर दिसायच्या. मुलं त्या फलकाजवळ गर्दी करत असे आणि मोठ्या कौतुकाने एक-एक शब्द वाचत असे. त्यानंतर त्या फलकावर शाळेमध्ये काल घडलेली घटना कोणती, बातमी कोणती, अशा प्रकारची माहिती ही फलकावर दिसायची. त्याचसोबत भाषा, गणित, विज्ञान, संस्कृत, इतिहास, भूगोल अशा विषयांवर असलेली काही माहिती, अशा सगळ्या गोष्टी त्या फलकावर सातत्याने दिसायच्या. खरंच मित्रांनो, हे सगळं बोलताना मी देखील इतका भारावून गेलोय ना, की काय म्हणू? काय सामर्थ्य होतं आपल्या गुरुजींमध्ये. हे कोणत्याही मापदंडात मोजणं अशक्यच आहे.